श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशात सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, प्रत्येकाची काही ना काही एक इच्छा ही असतेच असते. एकच इच्छा असते असं नाही. एक इच्छा पूर्ण झाली की माणसाची लगेच दुसरी इच्छा तयारच असते. आणि साहजिक आहे, ज्यावेळेस माणूस हा इच्छा व्यक्त करत असतो, इच्छा स्वप्न पाहत असतो, त्यावेळेसच तो जीवनामध्ये सक्सेस सुद्धा होत असतो. कारण कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी तो खूप मेहनत घेत असतो, खूप प्रयत्न करत असतो. आणि माणसाने खरंच म्हणतात ना, इच्छा मनात ठेवणारं असावं, स्वप्न पाहणारं असावं. कारण कसं असतं, ज्यावेळेस आपलं काहीतरी टार्गेट असतं, ज्यावेळेस आपण काहीतरी ठरवतो, त्यावेळेस निश्चित ते पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो. मग अगदी रात्रीचा दिवस जरी करायचं जरी म्हटलं तरीही आपण तयारी दाखवतो. पहा, बहुतेक वेळा असं होतं की आपण खूप कर्म करतो. आपली एखादी इच्छा आहे, समजा गाडी घेण्याची आहे, बंगला घेण्याची आहे, किंवा कोणतीही तुमची इच्छा असेल. एखाद्या व्यक्तीची समजा लग्न करण्याची इच्छा आहे, एखाद्या व्यक्तीची नोकरीची इच्छा आहे, एखाद्याची सरकारी नोकरीची आहे, किंवा एखाद्याची संतती प्राप्तीची आहे. कोणतीही पहा, कोणतीही इच्छा तुमची समजा असते, तर त्यासाठी तुम्ही भरभरून प्रयत्न करताय. परंतु हे प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला जर कुठूनच काहीच यश मिळत नसेल, किती जरी काही हातपाय मारले तरी काहीच आउटपुट ज्यावेळेस आपल्याला मिळत नाहीत, त्यावेळेस आपण कुठंतरी खचल्यागत होतं. त्यावेळेस आपण कुठंतरी डिसअपॉइंटेड होतो की बाबा रे, मी एवढं सर्व करतोय पण माझ्याच बाबतीत असं का. बहुतेक वेळा तर असं होतं की आपण आपले जे काही नशीब आहे, हे नशीब आपण इतरांच्या नशिबाला घासून सुद्धा पाहतो की बाबा रे, माझंच नशीब असं का. मी एवढी मेहनत करतोय, मी एवढं कष्ट करतोय, माझ्याकडे सर्व काही आहे, पण तरी पण माझ्यापेक्षा कमी शिकलेला, माझ्यापेक्षा कमी नॉलेज असलेला, कमी सौंदर्य असलेला व्यक्ती आज कुठे आहे आणि मी कुठे आहे. म्हणजे आपण आपलं नशीब एकमेकांना घासूनही पाहतो. परंतु कसं असतं माहिती आहे का, नशीब कुणाच्याही नशिबाला घासून होत नाही. तर आपलं जे कर्म आहे, आपलं जे कार्य आहे, त्याला आपल्या नशिबाची साथ भेटावी, यासाठी आपल्याला जे काही छोटे मोठे उपाय आहेत, ते उपाय करायचे असतात, जेणेकरून आपलंही नशीब खूप सुंदर होईल आणि आपल्याही जीवनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. निश्चित जर तुम्हाला असे प्रॉब्लेम येत असतील, तुमच्या इच्छाच पूर्ण होत नसतील, तर हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय करून पहा. 1001% अनुभव देणारा असा उपाय आहे. खूप जणांना अनुभव आलेला आहे असा हा उपाय आहे. निश्चित करा. आणि तुम्हाला माहितीच असेल की लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायामध्ये जास्त काही लागत नाही, फक्त तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे उपाय केलाय मग थोडासा संयम ठेवणं सुद्धा गरजेचं असतं. तुम्ही किती पोटतिळकीने तो उपाय करताय यावरती डिपेंड असतं, तुम्हाला त्या उपायाची अनुभूती किती वेळात येणार आहे किंवा किती दिवसात येणार आहे. एखादा व्यक्ती खूप तळमळीने करतो का, तो त्रासून गेलेला असतो, खूप तळमळीने करतो, अगदी त्या व्यक्तीला काही तासांमध्ये अनुभव येतो. काही ना काही दिवस लागतात, काही ना काही अवधी लागतो. पण पहा, टेन्शन घेऊ नका. पुन्हा सांगते, 1001% तुम्हाला या उपायाची अनुभूती येणार आहे. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आता उपाय कधी करायचा, तर उपाय कोणत्याही दिवशी जरी स्टार्ट केला करायला तरीही चालणार आहे, काही हरकत नाही. दिवस कोणताही घ्या. त्याचप्रमाणे घरातील कोणीही, महिला पुरुष कोणी जरी हा उपाय केला तरीही चालणार आहे. आता इच्छा ही प्रत्येकाची असते, तर म्हणून सांगितलं कोणीही करू शकता. अगदी नवतरुणांनी जरी लग्नासाठी किंवा इच्छित वर वधू पाहिजे असेल त्यासाठी, किंवा सरकारी नोकरी म्हणा, कोणतीही तुमच्या आवडीची नोकरी म्हणा, ती लागण्यासाठी, किंवा अभ्यासामध्ये यश मिळण्यासाठी, तुमच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी, किंवा घर गाडी बंगला जे काही तुम्हाला घ्यायचे त्यासाठी, किंवा एखाद्या व्यक्तीला संतती प्राप्तीसाठी जरी करायचं असेल तरीही तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता. आता पहा, उपायासाठी साहित्य काय लागणार आहे. तर उपायासाठी तुम्हाला घ्यायचं आहे एक पेपर. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक छोटासाच पेपर घेतलेला आहे. तर एक छोटासा तुम्हाला पेपर घ्यायचा आहे. त्यानंतर घ्यायचं आहे एक काचेचं काचेचाच ग्लास घ्यायचा आहे, स्टीलचं नाही घ्यायचं, काचेचंच घ्यायचं. त्यानंतर घ्यायचं आहे निळ्या रंगाचा एक पेन. हिरव्या रंगाचा भेटला तर अतिशय उत्तम, नाहीच भेटला तर निळ्या रंगाचा जरी घेतला तरीही चालणार आहे. आता काय करायचं, तुम्हाला स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे आणि घरामध्ये जेथे शांतता आहे अशा ठिकाणी बसायचं. असं नाही की देवघराच्या समोर बसा, नाही, तुम्ही घरामध्ये कोठे जरी बसून हा उपाय केला तरीही चालणार आहे. पिरियड, सुतक, विटाळ याचं काहीही बंधन नाही. हे असताना सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आता काय करायचं, आता तुम्ही जो पेपर घेतलेला आहे या पेपरवरती तुम्हाला वरती
सर्वात वरती काय लिहायचं आहे, तुमची जी कोणती इच्छा आहे, पहा तुमची जी कोणती इच्छा आहे ती तुम्हाला इच्छा लिहायची आहे. आता समजा माझी इच्छा आहे घर घेण्याची, तर मी फक्त एकाच शब्दामध्ये लिहायची आहे, जास्त नाही, घर एवढंच लिहायचं, घर. आता तुमचे आहे संतती प्राप्तीची, तर तुम्ही लिहायचं संतती. एखाद्याची आहे विवाहाची, तर लिहायचं विवाह. एखाद्याची आहे समजा सरकारी नोकरीची, सरकारी नोकरी. म्हणजे काही, गाडी तर गाडी, व्यवसाय तर व्यवसाय. म्हणजे एका शब्दामध्ये लिहायचं, एका वेळेस एकच इच्छा लिहायची. हे लिहून झाल्याच्या नंतर ना खाली लिहायचं आहे, त्या शब्दाच्या खाली लिहायचं आहे ती इच्छा पूर्ण झाली असं तुम्हाला लिहायचं. आता समजा माझी घर घेण्याची इच्छा आहे, तर मी काय लिहिणार, माझं घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि मी खूप खुश आहे. एवढंच लिहायचं आहे, माझं घर घेण्याची इच्छा आहे आणि मी खूप खुश आहे. आता एखाद्याची संतती प्राप्तीची आहे, तर तो काय लिहिणार, मला सुंदरसं बाळ झालेलं आहे आणि मी खूप खुश आहे. एखाद्याची सरकारी नोकरीची इच्छा आहे, तर तो लिहिणार, मला खूप छान सरकारी नोकरी लागलेली आहे, मी खूप खुश आहे. खुश आहे हे प्रत्येक याच्यात लिहायचं. समजा एखाद्याची गाडी घेण्याची इच्छा आहे, तर त्यांनी लिहायचं की मी सुंदर अशी गाडी घेतलेली आहे आणि मी खूप खुश आहे. म्हणजे अशा प्रकारे तुमची जी कोणती इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला येथे लिहायची आहे. विवाहाची, माझा खूप सुंदर अशा जोडीदाराशी, पार्टनरशी माझा विवाह जुळलेला आहे आणि मी खूप खुश आहे असं लिहायचं. आता हे लिहिल्याच्या नंतरनं, हे लिहून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, हा जो पेपर आहे हा पेपर तुम्हाला याच पद्धतीने ठेवायचा आहे. कुठे ठेवायचा, तर तुमच्या समोर एखादी प्लेट घ्या किंवा काही घ्या, पाट घ्या, चौरंग घ्या, काही घ्या, त्यावरती ठेवायचा. त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं, एक पाण्याने भरलेला काचेचा ग्लास घ्यायचा. पाण्याने भरलेला छोटासा ग्लास घ्या, मोठा नका घेऊ. समजा तुमच्याकडे छोटा नसेल, मोठा असेल, तर तुम्ही अर्धा ग्लास भरलेलाच पाणी घ्या, कारण ते पाणी नंतरनं तुम्हाला प्यायचं आहे, म्हणून शुद्ध पिण्याचंच पाणी तुम्हाला या ग्लासमध्ये घ्यायचं आहे. हे पाणी घेतल्याच्या नंतरनं हे ग्लास तुम्हाला त्या कागदावरती ठेवायचं. पाण्याने भरलेला ग्लास त्या पेपरवरती, ज्यावरती इच्छा लिहिलेली आहे त्यावरती ठेवायचं आहे. ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला एक अगरबत्ती, एक म्हणजे 2 अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायच्या आहे, लावून घ्यायच्या आहेत आणि त्या एका साईडला ठेवून द्यायच्या आहे. कुठे ठेवायच्या, जेणेकरून त्याची जी उदी आहे, त्याची जी राख आहे, ही राख या पेपरवरती पडेल. ग्लासमध्ये नाही म्हणत, ते पेपरवरती पडेल. अशा पद्धतीने तुम्हाला ते अगरबत्ती या पेपरच्या साईडलाच लावून घ्यायची आहे. त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, हे झाल्याच्या नंतरनं आपण कसं छान छान करतो असं, म्हणजे हे बोट आणि हे बोट हे असं जॉईंट करायचं. बरोबर ही दोनही याचे पुढचे पेरे, दोन्ही अंगठ्याचे आणि ह्या पॉइंटर बोटाचे असे एकमेकांना टच झाले पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला हे असं करून घ्यायचं. नंतर हे जे हात आहेत ते तुमच्या गुडघ्यांवरती ठेवायचं. पहा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्ही कुठे जरी बसलात तरी चालेल, चेअरवरती बसा, बेडवर कुठेही बसलात तरी मांडी घालायची, मांडीवरती तुम्हाला या पद्धतीने तुमचे हात ठेवायचे आहे. ठेवून डोळे बंद करायचं आणि फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला द्यायची आहे. पॉझिटिव्ह अफर्मेशन काय द्यायची, की तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे, एवढीच पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची. आता किती वेळेस, तर तुम्ही किती वेळेस देऊ शकता. म्हणजे कॉमनली जनरल आपण जर म्हटलं तर 5 मिनटं जरी केलं तरी चालेल. म्हणजे 108 वेळा म्हणा, 51 वेळा म्हणा, किंवा अगदी 21 वेळेस जरी तुम्ही बोललात, माझी ही इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे, माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे, माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे, असं बोलायचं. असं बोलून झालं की समजा त्यामध्ये जॉईन करा की माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे, थँक्यू ब्रह्मांड. माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे, थँक्यू ब्रह्मांड. माझी संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण झालेली आहे, थँक्यू ब्रह्मांड. माझी संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण झालेली आहे, थँक्यू ब्रह्मांड. असं बोलून झालं, असं बोलायचं. 108 वेळा बोला, 51 वेळा बोला. मी तर म्हणेन 108 वेळाच बोला. ज्यांना नाही एवढा वेळ बसून शक्य तर त्यांनी किमान 51 वेळा तरी बोला. आता हे बोलून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, त्या तो जो पाण्याचा ग्लास आहे, तर पाण्याचा ग्लास हातामध्ये घ्यायचा. तुमच्याबरोबर हा जो तळवा आहे, हे आपला भाग्यरेषेचा तळवा असतो. सगळ्या भाग्यरेषा आपल्या इथून हे होतात, म्हणून हा जो ग्लास आहे हा तुमच्या उजव्या हातावरती तळव्यावरती ठेवायचा आणि त्या पाण्यामध्ये पाहायचं जे पाणी आहे त्यामध्ये, आणि तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली अशी पुन्हा तुम्हाला 11 वेळेस पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची. माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे, माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे. या पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये पाण्यामध्ये पाहून तुम्हाला बोलायचं आहे. आता हे बोलून झालं. हे बोलून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर हे ग्लास तुमच्या हातावरती आहे, हा ग्लास तुम्हाला साईडला ठेवायचा आणि तो पेपर पुन्हा उचलायचा. त्या पेपरवरती तुम्हाला लिहायचं थँक्यू ब्रह्मांड किंवा धन्यवाद ब्रह्मांड आणि थँक्यू युनिवर्स असं लिहायचं आहे.
पहिलं तर लिहिली एका शब्दामध्ये इच्छा, नंतरनं लिहिलं पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन ती इच्छा पूर्ण होती असं, आणि त्याच्या खाली लिहायचं धन्यवाद ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स. एवढंच 3च वाक्य तुम्हाला लिहायची आहेत. आता हे लिहून झाल्याच्या नंतर पुन्हा पेपर खाली ठेवायचा आणि ते जे पाणी आहे हे पाणी पिऊन घ्यायचं पूर्ण. पिताना कसं प्यायचं, एक एक बाईट घेऊन प्यायचं, म्हणजे बाईट्स नाही म्हणताय ना, घोट आपण म्हणतो ना, एक एक घोट घेऊन एक एक चुस्की घेऊन ते पाणी प्यायचं आहे. म्हणजे जसं आपण चहा पितो त्या पद्धतीने एका एका घोटाने पाणी प्यायचं, डायरेक्ट सलग सगळं पाणी प्यायचं नाही. आणि जसं तुम्ही एक एक घोट पाणी पिताय त्या घोटासरशी आपली इच्छा पूर्ण होते अशी पॉझिटिव्ह अफर्मेशन आपणच स्वतःला द्यायची आहे. तर आता समजा माझे एखादा उद्योग करण्याची आहे किंवा व्यवसाय करण्याची इच्छा आहे किंवा नोकरीची आहे, तर मी म्हणणार आहे माझी नोकरीची इच्छा पूर्ण झालेली आहे, थँक्यू युनिवर्स. माझी नोकरीची इच्छा पूर्ण झालेली आहे, थँक्यू युनिवर्स. असं प्रत्येक घोटाला पाणी पित पित बोलायचं. हे बोलून झाल्याच्या नंतर ना कितीही घोट होऊ द्या, 10 हो, 12 हो, 15 हो, किती हो तुमच्या इच्छानुसार. हे बोलून झाल्याच्या नंतर ना जी उदी आहे, जी त्या पेपरवरती पडलेली आहे, निश्चित तुम्ही पेपरवरती उदी पडलेली असतानाच थँक्यू युनिवर्स लिहित आहात हे लक्षात ठेवा. पेपरवरची उदी साईडला करायची नाही, काही नाही. ते उदी किंवा ती जी राख आहे अगरबत्तीची ती त्या पेपरवरती पडलेली असतानाच तुम्हाला थँक्यू ब्रह्मांड किंवा धन्यवाद युनिवर्स असं तुम्हाला त्यावरती लिहायचं आहे. हे लिहून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं, त्यावरील जी उदी आहे पेपरवरील ही सर्व तुमच्या उजव्या हातावरती तळभागावरती घ्यायची. तळभागावरती घेऊन यातील काही उदी जी आहे ही उदी तुम्हाला काय करायची आहे, इकडच्या बाजूला पूर्व बाजूला फू करून थोडीशी पसरवून द्यायची, नंतर पश्चिम फू करून पसरवून द्यायची, पुढे फू करून पसरवायची, बॅक साईडला फू करून पसरवायची. आणि जी काही उरलेली उदी तुमच्या हातावरती असेल ती जोरात फुंकर मारून तुमच्या पुढच्या बाजूला किंवा वरच्या बाजूला उडवून द्यायची. ह्या पद्धतीने असं वरच्या बाजूला ती उरलेली उदी उडवून द्यायची. पहा, हे झाल्याच्या नंतर ना आता कागदाचं काय करायचं, हा जो कागद आहे हा फोल्ड करायचा, याची व्यवस्थित अशी घडी करायची, छोटी मोठी तुम्हाला जेवढी करणं शक्य आहे. आणि ही घडी तुम्हाला रात्री झोपताना सोबत डोक्याखाली घेऊन झोपायची आहे. दुसऱ्या दिवशी उठलात की ही जी पुडी आहे ही व्यवस्थित तुम्हाला तुमच्या सोबत बाळगायची आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, याच पद्धतीने उपाय करायचा आहे. नवीन पेपर घ्यायचा, नवीन पेपरवरती आहे तीच इच्छा बोलायची आहे. कंटिन्यू सलग तुम्हाला हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला 11 दिवस करायचा आहे. अहो 11 दिवस खूप होतात हो. 11 दिवसाच्या आतमध्ये अगदी काही तासांमध्ये तुम्हाला अनुभव येईल. आता 11 दिवसांची 11 कागदांचं करायचं काय किंवा ह्या 11 पेपरचं करायचं काय. 11व्या दिवशी हे 11 पेपर एकत्रित करायचे. एक कापूर घ्या आणि कापूर भीमसेनी कापूर घ्या, नाहीच भेटला तर जो भेटेल तो घ्या. तो कापूर घ्या, तो कापूर घेऊन घरातच तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आणि त्यावरती हे ज्या चिठ्ठ्या तुम्ही बनवलेल्या आहेत किंवा हे जे पेपर आहे ते तुम्हाला जाळायचे आहेत. आता जाळल्याच्या नंतर त्याची जी राख उरणार आहे, राख तुम्हाला काय करायची आहे, एखाद्या निर्मल्यामध्ये टाकून द्या किंवा वाहत्या पाण्यात सोडा किंवा एखाद्या झाडापाशी खड्डा करून त्यामध्ये गाडून टाकली तरीही चालणार आहे किंवा दक्षिण दिशेला फेकून दिली तरीही चालणार आहे. पहा, या पद्धतीने उपाय करून पहा. आता समजा एखाद्याची इच्छा काही तासांमध्ये पूर्ण झाली तर त्याने पुढे उपाय नाही केला तरीही चालणार आहे. एखाद्याची दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इच्छा पूर्ण झाली तर त्याने पुढे उपाय करायची गरज नाही. तुम्ही पुढे उपाय करू शकता पण दुसऱ्या इच्छेसाठी करायचा आहे. एखाद्याची समजा 11 दिवस झाले, 21 दिवस झाले तरी इच्छा पूर्ण नाही झाली तर सल्लग उपाय करत राहा. मी पुन्हा सांगते 1001% अनुभव तुम्हाला येणारच आहे. हे उपाय असे असतात की इच्छापूर्तीचे उपाय आहेत, त्याचप्रमाणे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय आहेत. कधीच खाली हात जात नाही. या उपायाची अनुभूती येते. फक्त मनोभावे करा, संयम ठेवा. कोणतीही गोष्ट लगेच मिळत नाही. आणि मी नेहमी सांगते की पहा, कर्म करत चला, कार्य करत चला. कर्माबरोबर नशीब साथ त्यावेळेस देणार आहे ज्यावेळेस तुम्ही काहीतरी कर्म करणार आहात आणि नशिबाने आपल्याला साथ द्यावी, आपल्या कामांमध्ये यश यावं यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर यासाठीच आपल्याला सेवा उपाय आपल्याला तोडगे करायचे असतात. त्याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसंच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहायलाही विसरू नका. पहा, व्हिडिओ होईल तितके शेअर करत चला. कारण काय होतं, फक्त अनुभव तुमच्यापर्यंत ठेवू नका किंवा ज्या काही सेवा आहेत तुमच्यापर्यंत ठेवू नका. भरपूर लोक असे असतात की त्यांच्या जीवनात खूप प्रॉब्लेम असतात पण त्यांना हे उपाय माहिती नसतात. म्हणून त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून त्यांच्या जीवनातील आनंदाचे साथीदार तुम्हीही व्हाल.
याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या निर्जो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज जय.